श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रीमद भागवत पारायण याविषयी माहिती। आणि श्रीमद भागवत पारायण आपण केल्याने जीवनामध्ये आपल्याला काय फायदे होतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघावा। संक्षिप्त भागवत पारायण यामध्ये 14 अध्याय आहेत। या दररोजच्या व्यस्त जीवनातून आपल्याला भागवत पारायण करता यावं असं वाटत असेल तर आपण संक्षिप्त स्वरूपातलं श्रीमद भागवत पारायण करू शकतो। हे पारायण करायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतील। 14 अध्यायाचं असं हे संक्षिप्त स्वरूपातलं पुस्तक आपल्याकडे आहे, उपलब्ध आहे। तर हे पुस्तक आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात मिळेल। स्वामी केंद्रात जाऊन ते तुम्ही खरेदी करू शकता। आणि पितृपक्षात या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पितृपक्षात ही सेवा करायलाच पाहिजे। बाकी दिवसात म्हणजे नित्यसेवेमध्ये ही सेवा नाही केली तरीही चालणार आहे, पण पितृपक्षातल्या 15 दिवसात ही सेवा नक्की करावी। आणि मी तर म्हणते नक्की तुम्ही कराच। बघा, आयुष्यात म्हणतो ना सगळ्या त्रासातून मुक्त व्हावं आणि होण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचा आहे श्रीमद भागवत ग्रंथ। आणि श्रीमद भागवत ग्रंथ आयुष्याला एक दिशा देऊन जातो। नक्कीच या 15 दिवसात या ग्रंथाचं पठण करा। प्रखर पितृदोषातून मुक्ती यामुळे होती। पितृपक्षामध्ये सेवा करावी की नाही अशा बऱ्याच जणांना गैरसमज आहे। पितृपक्षात काहीच करू नये असं बऱ्याच जणांना वाटतं की आपण काही सेवा केली तर ती सेवा आपल्याला म्हणजे फळ देणार नाही किंवा आपल्याला त्याचं पुण्य मिळणार नाही। तर पितृपक्षात जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढा जास्त फायदा तुम्हाला होणार आहे। या 15 दिवसात फक्त शुभ कार्य करू नये, जसं की गृहप्रवेश, लग्न कार्य, असं जो शुभ कार्य असतं ते करू नये। ह्या गोष्टी तुम्ही मात्र सेवा वगैरे करू शकतात। तर आणि श्रीमद भागवत पारायण याचं आणखी एक दुसरं महत्त्व म्हणजे दर एकादशीला जो भागवत ग्रंथ पठण करतो ना त्याच्या आयुष्यात जेही संकट असतील, मुलं बाळ होत नाहीये किंवा लग्न जमत नाहीये, नोकरी लागत नाहीये, कितीही संकट असू द्या, कोणताही असह्य गोष्टी असेल, त्यामध्ये हा ग्रंथ खूप जास्त मदत करतो। आपल्या बऱ्याच केंद्रामध्ये प्रत्येक एकादशीला दर एकादशीला श्रीमद भागवत पारायण होते। तिथे जाऊन पण तुम्ही पारायण करू शकता। पितृपक्षात तरी या भागवत ग्रंथाचं पारायण आवर्जून करा। मी तर तुम्हाला असं सांगते की पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की एकदा तरी भागवत पारायण करावं। आणि काही 2-3 ज्या गोष्टी आहेत, ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। तर पितृपक्षामध्ये सूर्याला जल अर्पण करावे। जल अर्पण करताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करा, हा मंत्र म्हणावा। नंतर पितृस्तोत्र वाचा, त्यानंतर भागवत ग्रंथ वाचावा। तर या ज्या 3 सेवा आहेत त्या आपल्याला या 15 दिवसांमध्ये करायच्या आहेत। तर या सेवा करून तुम्ही प्रखर पितृदोष जो असतो ना तो नाहीसा करू शकता। तर तुम्ही सर्वांनी ह्या सेवा नक्की करा आणि सगळ्यांनी नक्की याचा फायदा घ्यावा। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया आपण नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।